काढायला काढला बाय आणला आम्ही काय भरोसा नाही येऊ जाऊन तू व्हायला. आम्हाला तोंडून काशी मजुरी पाहिजे ना. आम्हाला मजुरी नसल्या तर आम्ही जगू. हा. तर काय गरज पडली आम्हाला आमची विहीर असून तू व्हायला? पहिले कशी फार पडल्यापासून विहीर आहे आमची. आता एवढं पाणी काढलं त्याही. तो सांगत हा तुम्ही कोणा काय का विहीर बंद केल्यावर ग्रामस्थांचा संताप. महिलांच्या आक्रमक भूमिकेमुळे विहीर पुन्हा खुली. कर तालुक्यातील पाथरज ग्रामपंचायत हद्दीतील खरबाचीवाडी येथे शासन नोंद असलेली सार्वजनिक विहीर एका मुंबईतील धनिकाने लोखंडी जाळी लावून बंद केल्याचा प्रकार उघडकीस आला. ही माहिती गावात पसरताच ग्रामस्थ विशेष महिलांनी संतप्त प्रतिक्रिया व्यक्त केली. पाथरज ग्रामपंचायत प्रशासन आणि तालुक्यातील आदिवासी संघटना कळविण्यात आल्यानंतर संबंधितांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. खरबाचीवाडी ही सुमारे 45 घराची लोकवस्ती असून या जुन्या विहिरीवर गावकऱ्यांचा पाण्यासाठी मोठ्या प्रमाणावर उपलब्ध होता. गेल्या काही वर्षात बोरवेलमुळे पिण्याच्या पाण्याची गरज भागवली जात असली तरी या विहिरीचा वापर कपडे धुण्यासाठी होत होता. दरम्यान विहिरीलगतची जमीन विकत घेतलेल्या धनिकांनी 2 दिवसापूर्वी विहिरीला लोखंडी जाळी बसवून ती पूर्णपणे बंद केली. याबाबत विचारणा करण्यासाठी गेलेल्या महिलांना उडवाउडवीची उत्तरे देण्यात आल्याने वातावरण अधिक तापले. यानंतर आदिवासी संघटनेचे पदाधिकारी, ग्रामस्थ व महिलांनी आक्रमक भूमिका घेत घटनास्थळी जाऊन विहिरीवरील लोखंडी जाळी काढून टाकली. संबंधित धनिकाला पुन्हा अशा प्रकारे विहीर बंद न करण्याचा इशारा देण्यात आला. त्यावेळी आदिवासी समाज संघटनेचे अध्यक्ष परशुराम दरवडा, ग्राम अधिकारी बीबी मोरे, पोलीस पाटील मारुती लोभी, उत्तम पादीर, काशीनाथ पादीर, बबन शेंडे, नामदेव वारघडा, खरबाचीवाडी ग्रामस्थ आणि सिलार गावाचे ग्रामस्थ यावेळेस उपस्थित होते.